मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत करते। दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, मात्र त्याआधी हेडलाईन्सवर एक नजर टाकूयात। काँग्रेस पक्षानेच महाराष्ट्रात बिनविरोध निवडणुकांची परंपरा सुरू केली, नाना पटोले यांचं विधान। कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघातील गैरव्यवहाराची ईडी मार्फत चौकशी करा, शिवाजीराव पाटील यांचं विधान। भोंदूबाबांपेक्षा लोकांची चूक हबप, चैतन्य महाराज वाडेकर यांचं स्पष्ट मत। आणि 2010 मधील आशा भोसले यांचा प्रकट मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल, जुन्या आठवणींना मिळाला उजाळा। नमस्कार, हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्याशी संबंधित कोल्हापुरातील एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। This is my school. That is new building now. And this is old. This is my class. When I was very, very young, I learned here so many good things. I was very, very naughty at my childhood. And always singing star at that age. And so many teachers, they called me in their classes and they asked me to sing and dance. 9 फेब्रुवारी 2010 रोजी विद्यापीठ हायस्कूलमध्ये झालेल्या प्रकट मुलाखती दरम्यान विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर आशाताईंनी तब्बल 20 गाणी सादर केली होती। सुरुवातीला गाणी सादर करणार नसल्याचं सांगून देखील विद्यार्थ्यांनी आग्रह केला आणि त्यावेळेस त्यांच्या प्रेमापुढे त्या हरल्या। त्या कोल्हापुरातील विद्यापीठ हायस्कूलमध्ये त्यांनी त्यांचं शिक्षण केलं होतं। त्यांच्या शालेय आठवणींनाही या व्हिडिओत उजाळा मिळतोय। तत्कालीन मुख्याध्यापक प्रदीप गबाले यांनी ती आठवण सांगितली आहे, पाहूयात। 9 फेब्रुवारी 2010 आशाताईने शाळेमध्ये येण्याचं कबूल केलं, पण त्यांनी मला एक अट घातली। ती अट म्हणजे मला कुठेही उघडपणे गाणं म्हणायची सक्ती करायची नाही किंवा आग्रह करायचा नाही, आणि तसं जर असेल तर मी शाळेमध्ये येते। मी म्हटलं ठीक आहे, अट मान्य आहे तुमची, तुम्हाला कुठेही जाहीरपणे गाणं म्हणायला सांगणार नाही, असा मी त्यांना शब्द दिला। त्याप्रमाणे 9 फेब्रुवारी 2010 या दिवशी त्या शाळेमध्ये आल्या। त्यांच्याबरोबर प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ हे सुद्धा होते। आमच्या शाळेमध्ये खोली क्रमांक 17मध्ये इयत्ता 8वीच्या मुलामुलींच्या बरोबर त्यांचा संवाद घडवून आणला। मुलींनी त्यांना त्यांच्या त्या पाठ्यांशाबद्दल, सप्तस्वरांचे जीवनगाणे याबद्दल बरेच प्रश्न विचारले आणि त्यांनी त्याची मनमोकळेपणाने उत्तर दिले। तो मुलाखतीचा कार्यक्रम संपल्यानंतर माझ्या मनामध्ये असा एक प्रश्न आला की आशाताईंची विद्यार्थ्यांच्या बरोबर एक प्रकट मुलाखत करावी। मी आशाताईंना विचारलं की अशी प्रकट मुलाखत करूया का? आशाताई म्हटलं काय हरकत नाही, मुलं जर प्रश्न विचारणार असतील तर मी त्यांना अगदी आनंदानं उत्तर देईन। मग चौकामध्ये लगेच सगळ्या विद्यार्थ्यांना बोलवलं 5वी ते 10वीच्या, आणि आशाताईंची एक प्रकट मुलाखत त्या दिवशी चौकामध्ये घेतली। लहान मुलं होती ती 5वी ते 10वीची। त्यांच्या बालबुद्धीला जे सुचतील ते प्रश्न आशाताईंना विचारले आणि आशाताईंनी त्यांची अगदी मनमोकळेपणानं उत्तरं दिली। हा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम साधारण 1 तासभर झाला आणि त्याच्यानंतर अचानक मुलांना काय वाटलं कोणास ठाऊक, मुलं एकदम अचानक ओरडायला लागली, आशाताई एक गाणं, आशाताई एक गाणं। आशाताईने असं नुसतं माझ्याकडं बघितलं। मी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला गाणं म्हणायला मी सांगणार नाही म्हणून। शेजारी सुधीर गाडगीळ होते, मी सुधीर गाडगीळांच्याकडे बघितलं। सुधीर गाडगीळ म्हटले, आता सर तुम्हीच काय ते सांगा। मग शेवटी मी उठलो, माईक हातामध्ये घेतला आणि आता मुलांना मी सांगणार। तेवढ्यात आशाताईंना काय वाटलं कोणास ठाऊक, आशाताई म्हटल्या, सर थांबा, ही लहान मुलं म्हणजे माझी धाकटी भावंडं आहेत आणि या धाकट्या भावंडांचा आग्रह मी कसा मोडू, त्यांच्यासाठी मी एकतरी गाणं म्हणतेच। आणि त्या दिवशी आशाताईने 1 नाही 2 नाही म्हणता त्या शाळेच्या चौकामध्ये जवळजवळ 20 गाणी म्हटली। कुठली साथ नाही, संगत नाही, हार्मोनियम नाही, तबला नाही, नुसता माईक आणि आशाताई। त्या दिवशी 9 फेब्रुवारी 2010 या दिवशी आमच्या विद्यापीठातला चौक अक्षरशः आशाताईंच्या सप्तस्वरामध्ये न्हावून निघाला। सर्वजण तृप्त झाले। तो कार्यक्रम संपल्यानंतर आशाताईंना आम्ही त्या ज्यावेळेला 38-39च्या दरम्यान
शाळेमध्ये बसत होत्या तो इयत्ता 3रीचा वर्ग अजून आहे तसा शाबूत ठेवला होता. बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विजयाबाबत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी एक मोठं विधान केलंय. भाजप आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या विनंतीनंतर काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतल्याचं त्यांनी सांगितलंय. तर महाराष्ट्रात होत असलेल्या बिनविरोध निवडणुकांची परंपरा काँग्रेसनेच सुरू केली होती असा दावा करत सुनेत्रा पवार या निवडून येतील असा विश्वास देखील पटोलेंनी व्यक्त केलाय. मूळ प्रश्न असा आहे की काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षानेच ज्या काही निवडणुका ज्या झाल्यात महाराष्ट्रामध्ये ज्या दिवंगतपणी लोक झाली त्याच्यामध्ये काँग्रेसनेच ही परंपरा सुरू केली. बिनविरोध निवडून देण्याची परंपरा महाराष्ट्रात काँग्रेसची सुरू केलेली होती, पण तिला ब्रेक करण्याचं काम हे भाजपने केलेलं होतं आणि म्हणून मधल्या काळामध्ये काही भागामध्ये आम्ही पण या पद्धतीच्या घटना झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने निवडणुका लढलेल्या होत्या, पण यावेळेस सुद्धा त्याच पद्धतीनं काँग्रेस पक्षाची भूमिका होती. पण काँग्रेस पक्षाला ग्रहित पकडून चालण्याची जी काही भूमिका महाराष्ट्रामध्ये जे काही लोक पक्ष करतात आहेत आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीचं काँग्रेसच्या उमेदवाराचा फॉर्म भरलेला होता. पण नंतर आपण पाहिलात की राज्याचे मुख्यमंत्री असतील, शरद पवारजी असतील, सुनेत्रा पवार असेल, अशा अनेक लोकांनी आमच्या राष्ट्रीय अध्यक्षाला विनंती केली, खरगे साहेबांना, आणि मग काँग्रेसने त्या ठिकाणी आपला उमेदवार मागं घेतलेला आहे. त्यामुळे आता परिस्थिती काय राहणार आहे तिथं तर ती निवडणूक अपक्ष उभी आहेत तिथं काही लोक, त्यामुळे सुनेत्रा पवारच निवडून येईल अशा पद्धतीचं चित्र आहे. कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघातील गैरव्यवहाराची ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी भाजपचे सहयोगी आमदार शिवाजी पाटील यांनी केली आहे. एका बड्या मंत्र्याच्या आशीर्वादाने गोकुळ दूध संघामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केलाय. यामुळे गोकुळ दूध संघावर तातडीने प्रशासक नेमण्यासाठी लवकरच आमदार शिवाजी पाटील मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. तत्कालीन विभागीय उपनिबंधक डॉक्टर महेश कदम यांनी 3700 नवीन दूध संस्थांच्या नोंदणीला मंजुरी दिली होती. तर या मंजुरीची आणि इतर गैरव्यवहाराची ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी यावेळी आमदार पाटील यांनी केली आहे. ह्या गोकुळ दूध डेअरी हा आमचा कोल्हापूर जिल्ह्यातला आणि महाराष्ट्रातला सगळ्यात मोठी संस्था, ही पवित्र संस्था टिकावी राहावी आणि ज्या शेतकऱ्यांनी कष्टातून घामातून उभे केलेले आहे त्यांना न्याय हक्क मिळावा. त्यांच्या संस्था त्या कुणाच्याही घराणशाहींच्या ताब्यात न जाता ह्या शेतकरी कष्टातून उभी केलेली संस्था राहावी म्हणून आम्ही सगळे प्रयत्न आहेत. राज्याचे सक्षम आणि कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय आमचे नेते, आमचं दैवत देवेंद्र फडणवीस साहेब याच्याकडे आम्हाला मनापासून त्यांचं सहकार्य असणार त्याच्यामध्ये, कारण त्यांना त्यांच्या लक्षात आणून दिलं आम्ही की हा कमीत कमी पूर्वी 3800 डेअऱ्या होत्या, आता 3700 नवीन डेअऱ्या झालेत. त्याच्यामध्ये 3700 नवीन डेअऱ्या करण्यामध्ये 3000 डेअरी फक्त महेश कदम या नावाचा DDR एका मंत्र्या महोदयांच्या सांगण्यावरती नेत्यावरती 3000 डेअऱ्या कशा मंजूर करू शकतो आणि त्याला एक गिफ्ट म्हणून परत त्यांना गोकुळला त्यांना शिफ्टिंग करून त्यांना गिफ्ट दिलेली आहे. त्याची चौकशी ईडी मार्फत व्हावी ह्या अधिवेशनात मुद्दे मांडेल. नाहीतर मी अमर भूषणला ह्या गोष्टीत मी बसणार आहे. ईडी मार्फत चौकशी यांची व्हावी. ह्या गोकुळमध्ये जो अधिकारी दोषी लागेल त्यांची सखोल चौकशी व्हावी, ईडी चौकशी व्हावी. याच्यामध्ये जर शासनाचे कुठले अधिकारी जर सहभाग असेल त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी अशी मुख्यमंत्री साहेबांकडे उद्या मी मागणी करतोय. अशोक खरात प्रकरणावर प्रतिक्रिया देताना हभप चैतन्य महाराज वाडेकर यांनी भोंदूबाबांपेक्षा लोकांची चूक आहे असं म्हटलं आहे. तर दोष दगडाचा नाही तर आपलं डोकं चुकीच्या ठिकाणी टेकवलं जातं हा खरा प्रश्न आहे असं त्यांनी म्हटलंय. कोणाच्या पायावर आपण डोकं टेकवतोय त्याआधी त्या व्यक्तीचं चारित्र्य आणि पात्रता तपासली पाहिजे. संतांच्या पावनभूमीत अशा घटना घडणं ही समाज व्यवस्थेतील कीड असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. येणाऱ्या काळात डोळस आणि समाजाभिमुख होण्याची गरज आपल्याला आहे असं त्यांनी अधोरेखित केलंय.
ह्या भोंदू बाबांनी आपली जी दुकानं थाटली आहेत, दोष फक्त ह्यांचा नाही आहे, दोष लोकांचा आहे. मी नेहमी गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सामान्य पातळीवर लोकांना हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की दोष त्या दगडाचा नाही, दोष त्या मस्तकाचा आहे जे चुकीच्या ठिकाणी झुकलं जातं आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण कुणाच्याही चरणावर डोकं ठेवत असू, कोणाचंही दर्शन घेण्यासाठी, नमस्कार करण्यासाठी कोणाच्याही पायावर वाकत असू, तर आपण सर्वात अगोदर त्यांचं चारित्र्य आणि त्यांची पात्रता तपासली पाहिजे. नेहमी सातत्यानं संतांच्या या भूमीमध्ये अशा प्रकारच्या बाबा भोंदू बाबांचा कल्लोळ माजणं आणि अशा पद्धतीचं पीक सातत्यानं जन्माला येणं हे कुठेतरी आपण एक उत्कृष्ट समाजव्यवस्थेचं एक अपयश म्हणावं लागेल. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण काय करावं की शॉर्टकटच्या नादात कोणाच्याही पायावर नतमस्तक होण्या अगोदर त्या व्यक्तीचं जीवन समाजाभिमुख आहे का, लोकाभिमुख आहे का, याचा विचार आपण करायला हवा. कोल्हापुरात भाताच्या कोंड्याची पोतीने भरलेल्या ट्रकमधून गोवा मेडच्या दारूची तस्करी करणाऱ्या हिमाचल प्रदेशातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. करवीर तालुक्यातील हणबरवाडी जवळ सापळा लावून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे. ट्रक चालक भरत सुखाराम गुरुंग आणि क्लीनर सुनील कुमार ठाकूर अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून मध्य प्रदेशकडे घेऊन निघालेली 1 कोटींची दारू, 22 लाखांचा हा ट्रक, 100 कोंड्यांची पोती आणि 2 मोबाईल असा 1.25 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. दरम्यान अटक केलेल्या दोघांना न्यायालयात हजर केलं असताना न्यायालयाने त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दौंड शहरातून जाणाऱ्या 160 क्रमांकाच्या मनमाड सांगली महामार्गालगतच भीषण आगीची घटना घडली आहे. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5च्या कार्यालयाजवळ मोकळ्या जागेत असलेल्या झाडांना अचानक आग लागली. या आगीने शेजारील फळ विक्रेत्याच्या स्टॉल पर्यंत झेप घेत काही फळांच्या कॅरेट जाळून खाक झाल्यात. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. माहिती मिळताच दौंड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाची गाडी तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आलंय. इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. अवैध मुरुम वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने अवघ्या 6 वर्षाच्या निष्पाप मुलाला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. न्यायाच्या मागणीसाठी संपूर्ण कुटुंबियांनी मृतदेहासह पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केलंय. ही बाब प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. दरम्यान शेटफळ हवेली परिसरात अवैध मुरुम उत्खनन आणि वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याच्या तक्रारी वारंवार होत असतानाही संबंधित विभागाकडून ठोस कारवाई केली गेलेली नाही अशी माहिती मिळतेय. कोल्हापुरातील दख्खनचा राजा श्री ज्योतिबा मंदिरात आज पारंपरिक पाकाळणी कार्यक्रम पार पडलाय. चैत्र यात्रेनंतर मंदिर आणि परिसराच्या स्वच्छतेसाठी ही विशेष मोहीम राबवली जाते. त्यामुळे आज दिवसभर मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलं होतं. तर पहाटे 5 वाजल्यापासून सुरू झालेल्या या स्वच्छता मोहिमेत देवस्थान समिती, पुजारी, जिल्हा प्रशासन तसंच विविध सामाजिक संस्थांनी सक्रिय सहभाग घेतला. मंदिराच्या गाभाऱ्यासह मूळमूर्ती, शिखर आणि संपूर्ण परिसराची अंतर्बाह्य स्वच्छता करण्यात आली आहे. आतापर्यंत ही मोहीम पूर्ण झाली असून उद्यापासून मंदिर आता भाविकांसाठी पुन्हा एकदा सुरू होणार आहे. या बातमीसह आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.